महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार रात्री मोठ्या उत्साहात करण्यात आला. कराड तालुक्यातील विंग येथील हनुमानाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून हा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी उदयसिंह पाटील उंडाळकर, डॉक्टर भारत पाटणकर या प्रमुख मान्यवरांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. श्रीफळ वाढवल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी होती. या सभेत विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहर शिंदे भाऊ यांना विनंती करतो की आपण आपले मौलिक विचार या ठिकाणी प्रकट करावे. दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ही लढाई काँग्रेस आणि भाजप आहे. कुठेतरी विरोधक त्या लढाईला व्यक्तिगत पातळीवर न्यायचा प्रयत्न करतायत. ते आपण त्या ठिकाणी हाणून पाडलं पाहिजे. किंबहुना विकास काय असतो हे पृथ्वीराज चव्हाण बाबा राज्याचे मुख्यमंत्री असताना आपणाला सर्वांना ज्ञात आहे. त्याच्याकरता कुणी वेगळं सांगावं असं मला वाटत नाही. कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला राज्यात महाविकास आघाडीचा. त्याच्यानंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक योजना, अनेक जी.आर, मोठे बोर्ड हे लावून ही जनता ह्या भूलथापांना बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला एक वैचारिक परंपरा आहे. आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ, आदरणीय काका आणि आदरणीय बाबा ही तीन मंडळी आहेत की ज्यांनी काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य माणसापर्यंत नेली किंवा त्या ठिकाणी पोहोचवली. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असा एकमेव मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी कितीही लाटा आल्या, किती आले तर हा तटबंदी किल्ला ठामपणे त्याला सामोरं गेलेला आहे. एकच विषय सांगतो आणि मी थांबणार आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की सध्या मोठ्या विकास कामाच्या गप्पा सुरू आहेत, परंतु आता जे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, मराठा आरक्षण आणि महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या राज्याच्या 60 वर्षाच्या स्थापनेच्या काळामध्ये मराठा आरक्षणचा जन्म त्या आरक्षण त्यांनी दिला. आपण बघा, अनेक मोठी लोक होऊन गेली, परंतु ह्या विषयाला कधी कुणी हात गाठला. आदरणीय बाबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा 16% आपणाला मराठा समाजाला आरक्षण दिलेले हे आपण आवर्जून लोकांना सांगितलं पाहिजे. अनेक लोक त्याचं श्रेय घेऊ पाहत आहेत. किंबहुना भाजपनं हे आरक्षण टिकवलं नाही असा थेट आरोप आपण सर्वांनी त्यांच्यावर केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत. बाबांची सभा आपल्याला बघा, आठवते का, गोटेगाव होते. मी नेहमी सांगतो प्रत्येक भाषणामध्ये, बाबा त्यावेळेला म्हणले होते, त्यावेळेला आघाडी सरकार राज्यामध्ये होतं, काँग्रेस राष्ट्रवादी. मराठा समाजाला 16%, 4% मुस्लिम मधल्या मागास समाजाला आरक्षण दिलं होतं. कुठल्याही समाजाच्या आरक्षण धक्का न लावता हे आपण नोंद केलं पाहिजे. आपले उमेदवार, आपले आमदार यांची क्षमता, यांची निर्णय घेण्याची पद्धत, त्यांचं विजन हे कुणाची तुलना त्यांच्याबरोबर कुणी करू नका, एवढं तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. आज माननीय जरांगे साहेब त्याकरता लढतायत, आपण त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे. परंतु ह्या आरक्षणाचा जर जन्म झाला नसता तर ही लढाई सांगा उभी राहिली नसती. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. किंबहुना युवकांना, आपल्या बांधवांना पटवून या ठिकाणी आपण दिलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला पाहिजे की मराठी आरक्षणाचा जनक हे पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत. ते आमचे उमेदवार आहेत, लक्षात ठेवा. आणि आमचं मत हे काँग्रेसला, पृथ्वीराज चव्हाण बाबांना आहे. पुन्हा बेंगलोर हायवेला कराड मलकापूर उड्डाण पूल आपण बांधलाय. सिंगल कॉलम पूल आहे, माहिती घ्या तुम्ही. पुण्यापासून बेंगलोर पर्यंत सिंगल कॉलमचा कुठेही पूल नाही. 2016 पासून अगदी दिल्लीचं निर्माण भवन, NHI ते द्वारकेला कार्यालय ना, माहिती आहे का? नॅशनल हायवेचं कार्यालय दिल्लीमध्ये कुठं आहे? मित्रा साहेब होते, संजू तडाके साहेब होते. ह्या अधिकाऱ्यांच्यावर 2016 पासून त्याचा पाठपुरावा हे पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलेला आहे. सरकार भाजपचं जरी असलं, हे काम सुचवणं, त्याचं डिझाईन करणं, मंजूर करणं, टेंडर काढणं आणि काम उभं राहणं याचं श्रेय पृथ्वीराज चव्हाण बाबांचं आहे.
ह्या कामाचं श्रेय कुणी घ्यायचा प्रयत्न करू नये. कागदपत्रासकट माझं कृष्णा हॉस्पिटलच्या समोर माझी प्रेस घ्यायची तयारी आहे. फक्त ह्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका. तुमचं काम नाही ते. पुण्याला मीटिंग झाली, कोल्हापूरला झाली, सातारला झाली, कराडला झाली. स्वतः बाबा त्या साईटवर आले. बाबा स्वतः इंजिनियर आहेत, नावाचे नाही, स्वतः कॉम्प्युटर तयार करतात ते. मला माहिती आहे, तुम्हाला मी बोलू नको. त्यामुळं आपण केलं तेवढंच सांगा. भाजपचं श्रेय तुम्ही घेऊ नका. ते काम मांडणी करणं, प्रत्यक्षात आणणं, डिझाईन करणं. किती पदरी पोल आहे तुम्हाला माहित आहे का? तो किती पदरी आहे? किती? 14 पदरी आहे. माहिती घ्या तुम्ही. वर 6 पदरी आहे, खाली 8 पदरी आहे. सिंगल कॉलम. मलकापूर शहरामध्ये भूसंपादन करायला लागू नये, किंबहुना कराड आणि मलकापूर शहरातल्या नागरिकांना त्याची झळ पोचू नये म्हणून स्वतः बाबांनी बसून त्याची सूचना करून, त्यांना माहीत सुद्धा नाही. बाबा राधेश्याम मोपलवार MSRD, इथं नितीन थोडं काशीतनं माहिती आहे आमच्या, त्यामध्ये त्यांची चांगली मला साथ मिळालेले, ते सांगतील त्यामध्ये. मला एवढं सांगायचं आहे की हे भाजप खोटं बोल पण रिटून बोल. त्यांच्या कुठल्याही भूल तापाला आपण बळी पडू नका. आपला विकास हा उभा आहे, कागदावर नाही, चेअरवर दिसतोय तिथं. आता गावोगाव बोर्ड लागलेत, अनेक गोष्टी आहेत. आपण कार्यकर्त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. नुसतं सभेला आलं, टाळ्या वाजून गेलं असं चालणार नाही. उद्यापासून आपली बूथ कमिटी, आपला बूथ, मतदार. बाबांनी परवा तुम्हाला सांगितले कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात. काय सांगितले? काय सांगितले? हा, आपला बूथ जिंका. त्याला लक्षात ठेवलं पाहिजे. गाव सांभाळाने आपला बूथ जिंका. बूथ जिंकला की आपण निवडणूक जिंकणार आहे. उदय दादा आज तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे काम करतायत. बाबा करतायत, अनेक मंडळी, पाटणकर साहेब आलेत, अविनाश दादा या ठिकाणी आहेत. ह्या सुद्धा त्यांच्या अनेक अडचणी असताना हा माणूस योद्धासारखं लढतोय. केवळ काँग्रेसचा विचार हा राहिला पाहिजे. शरदचंद्र पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब असते, ही जी महाविकास आघाडी आहे, या आघाडीमध्ये प्रत्येक मत महत्वाचं आहे. उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचं येणार आहे. काँग्रेस त्यात 1 नंबर पक्ष राहणार आहे. पुन्हा एकदा कराड दक्षिणला राज्याचं नेतृत्व करायला संधी मिळणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बिंबवलं पाहिजे. सन्माननीय नितीन काशीद साहेब, अध्यक्ष कराड दक्षिण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या ठिकाणी आपले मौलिक विचार 2 मिनिटांमध्ये प्रकट करतील. या समोरची जे बहुसंख्य ज्या आपल्या कराड दक्षिणमधल्या कार्यकर्त्यांची, विंग ग्रामस्थांची, विंग पंचक्रोशीची जी या इथं जे उपस्थिती आहे, त्यावरून निश्चितपणे या इथं दिसून येतंय की विजयश्री आपण अत्यंत मोठ्या फरकाने खेचून आणणार आहोत. आणि बाबांच्या गळ्यात विजयश्रीची माळ आपण या इथं मारुतरायाच्या साक्षीनं या इथं आपण घोषित करणार आहोत. आज जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर या भारत देशाचं गेल्या 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालखंडात जे भाजप सरकारनं वाटोळं केलेलं आहे, मग ते न्यायव्यवस्थेचं असो, ते निवडणूक यंत्रणेचं असो आणि प्रशासनाचं असो, जाईल तिथं भ्रष्टाचार आणि जाईल तिथं हुकुमशाही प्रवृत्ती, अशा पद्धतीनं राज्य चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातच त्या पद्धतीनं काम चालू आहे. गेले 2.5 वर्ष कोरोनाच्या काळात आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी तुम्हा आम्हाची सर्वांची अत्यंत काळजी घेऊन आपल्याला कोरोना काळाच्या संकटातून बाहेर काढलं. त्यांचं 2.5 वर्षाचं सरकार, त्यात आदरणीय बाबाही होते, काँग्रेस पक्ष होता, शरदचंद्र पवार पक्ष होता, या सर्व पक्षांच्या आघाडीचं हे महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगलं काम करत होतं. पण दुर्दैवानं त्यात या भाजपच्या धुरीणाने फूट पाडली आणि ते सरकार कोसळलं. परंतु आज या इथं महाविकास आघाडीचं आपण निर्धार करून, वज्रमूठ करून आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे.
आणि निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण तो झेंडा फडकूच असा मी यात निर्धार व्यक्त करतो. या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला अत्यंत प्रचंड असा व्यासंगी आणि अभ्यासू विकास पुरुषांचा वारसा आहे. 1951 पासून जर आपण पाहिलं 1978 पर्यंत आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. तळागाळातल्या लोकांच्या जीवनमान उंचावण्याचं त्यांनी काम केलं. त्याचबरोबर 1980 पासून 2014 पर्यंत 35 वर्ष आदरणीय काकांनी आदरणीय विलासराव पाटील उंडाळकर साहेबांनी या दक्षिणेचं नेतृत्व केलं. वाड्या वस्त्यावर जिथं लाईट नव्हती तिथं लाईट पोचवली, दळणवळणाची साधनं निर्माण केली, रस्ते निर्माण केले, जलसिंचनाची साधनं निर्माण केलीत आणि हा खऱ्या अर्थानं हे कराड दक्षिणचा कायापालट करण्याचं काम काकांनी केलं आणि त्यांचंच पुढचं काम त्यांचे चिरंजीव करत आहेत. मी त्यांना या प्रसंगी पुढील भावी 2029च्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आदरणीय बाबांनी 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्ष या मतदारसंघाचं काम केलं, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. प्रगल्भ व्यासंगी विद्वान असं हे व्यक्तिमत्व जे देशाचं नेतृत्व करण्याला सक्षम असताना ते महाराष्ट्राच्या गादीवर आलं आणि महाराष्ट्राचा विकास रथ खऱ्या अर्थानं दौडायला सुरुवात झाला तर बाबांच्या कारकिर्दीत दौडायला सुरुवात झाला. आज जर आपण प्रामुख्यानं पाहिलं कराड दक्षिणच्या विकासासाठी त्यांच्या कालखंडात 2,500 कोटीचा निधी आहे तर कराड दक्षिणसाठी आला. मग त्यात कराड ST स्टँड असो, पोलिसांचं संकुल असो, पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था असो, मग ते कृषी महाविद्यालय असो, कराडला जोडणारे विटा कराड महामार्ग चौपदरीकरण असो, तासगाव कराड महामार्ग चौपदरीकरण असो, चिपळूण कराड महामार्ग चौपदरीकरण असो, आपला हा ढेबेवाडीचा MNRD रस्ता जो रस्ता तोही बाबांच्या फंडातून झालेला आहे. बाबांनी असं कोणतं काम केलं नाही की त्यांचं लाजवण्यासारखं काम होतं आणि लाजवण्यासारखंच दैर्यपेमान असं काम त्यांचं आहे. आणि आज विरोधक बाबांच्या या कामाच्या डोळे झाक करून म्हणतात बाबांनी काय केलं. अरे बाबांनी कराडला एक ओळख निर्माण करून दिली, MH50 ही ओळख निर्माण करून दिली. बाबांनी RTO ऑफिस कराडला आणलं, जिल्ह्याची पायाभरणी करायचं काम बाबांनी केलं. अशा बाबांना येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत आम्ही सर्वांनी मग आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असो, काँग्रेस असो आणि इतर घटक पक्ष असो, इतर संघटना असो, सर्वांनी अत्यंत जागृतपणे डोळ्यात तेल घालून येणाऱ्या 20 तारखेला बाबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. हाताच्या पंजा या निशाणीवरच्या पुढचं बटन दाबून बाबांना प्रचंड बहुमतानं आपण विजयी करूया हाच निर्धार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्षनेते सन्माननीय बंडानाना जगताप यांना विनंती करतो की आपले मौलिक विचार प्रकट करावेत. भाड्यानं आणलेली यंत्रणा नाही आणि मला त्यांना आवर्जून म्हणजे आता शंकररावनी सांगितलं पण त्यांना आवर्जून सांगायचं आहे की ही आलेली मंडळी आहे. ह्यातला असा कुणी बाबांनी गजाभाऊनी मनोहरभाऊनी किंवा उदयदादांनी कुणी फोन करून आलेली मंडळी नाही. तर ही डुयात चालत आलेली पिढ्यानपिढ्या चालत आलेली काँग्रेसची प्रेमाची मंडळी. तुमच्या गावात सुद्धा तुम्हाला धाब्यावर गोळा करून बाप लेकांना सगळी गाव गोळा करायची वेळ आल्या, पाया पडून सांगायची वेळ आल्या की काही करून एवढ्या वेळेला माझं बाळ आमदार झालं पाहिजे. अहो उदयदादा ग्रामपंचायतीला सुद्धा ही निवडून आलं नाही किंवा उभा पण राहिला नाही, जिल्हा परिषद नाही, बँकेला उचलून बघा. माझ्या बरोबर DPDCला होते मेहरबानी, ती पण उचलून. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही DPDCला होता, माझ्या बरोबर थोरड मॅडम होत्या, तुम्ही किती निधी आणला? कधीतरी असं एखाद दिवस मला बोलवा,
ही मनोहरभाऊनी सांगितलं मगाशी की ट्रस्टच्या समोर येतो. अहो कशाला हो ट्रस्टच्या समोर जायला पाहिजे? कृष्णा कारखान्याचं चेअरमन पद अविनाश दादांनी भोगलं की. तुम्ही डुया भोगले. तुमच्यात तेवढी दातृत्व आहे का बघा की चेअरमन पद एखाद्या दुसऱ्या गावाला द्यायची तुमच्यात दानत आहे का? ती चेअरमन पण जोडा. तुम्ही त्या पैशाच्या मला सांगा 12-13 लाख क्रशिंग केलं. 150 रुपयानं आपला डिफरन्स निघतोय. 150 रुपये ना. सगळी शेतकरी आहे तुम्ही बघा. 150 रुपयानं कसा निघतोय सोन हिरा? 3250. दादा 31 का 3150. बारका कालचा कारखाना आहे. तोट्यात असताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा केला. पण तुम्ही 52-50-60 वर्षाची ही सगळी यंत्रणा 5 वर्षच फक्त अविनाश दादांच्या आली. तेवढं दादाशनी तुम्ही जेलच दावलं. अरे तुम्ही किती घोटाळा केलाय. तुम्हाला कुठलं जेल दावलं पाहिजे? तिहार कुठलं जेल? 12 कोटी तुम्ही असंच गोळा केलं. 12 कोटी. हॉस्पिटल कोणाचं आहे सांगा? 12 कोटी. त्याच्या आधी जयवंत शुगरचं तिकडं 50-100 रुपयानं ती एक 8 कोटी. 20 कोटी रुपयाची धुळदान फक्त तुम्ही तुमच्या जी मागणं लोळते ती की नाही मागणं डकाव सगळं बंद आहे. दादा आता एक महाराज आणलाय. त्या महाराजानं सांगितलंय बाबा काय सांगितलंय? ही दादा फिदा जी कोण आहे ती ही सगळी बाजूला ठेवा तर तुमचा नंबर आहे. अहो ही मंडळी खुळे यावी ताणून लावणार तुम्हाला. तुम्ही येडायचा. तुमच्याकडं 5 वर्षात मला तुम्ही सांगा फक्त 30 दिवस तुम्ही कुणाला तरी हातात हात दिला असेल 30 दिवसात. नाहीतर मी तर तुमच्यापाशी बरेच दिवस काढलं बरं का. 8-9 महिने काढलं मी हात जोडलं. नग म्हटलं खरी वस्तुस्थिती आहे. अहो लगेच नॅपकिन लगेच 2-3 गाडी ती पाणी वतायला कोण सॅनिटायझर काय तसं ही तर बघा की कुणाच्या घरात मांडी घालून. ते एक व्हिडिओ आहे तुम्ही बघितलाय का बघा. जयकुमार गोरे अहो ती अन्न आहे. अन्नाची सुद्धा तुम्ही चेष्टा करता. तुम्हाला ह्या कराडची दक्षिणची जनता कधीच माफ करणार नाही. एवढा उसात आता चॅरिटेबलचं त्यांनी सांगितलं. चॅरिटेबलला मी तुम्हाला आवर्जून सांगतो. जी वयस्कर मंडळी असेल त्या मंडळींना सगळ्यांना माहीत असेल. हाय का बघा. प्रत्येकाचं टनाला कपात केलं. तुम्हाला टना पाठीमागं कपात करून किती पैसे परत देताना दिलं ती पण यशवंतराव मोहिते भाऊनी एवढा दंगा केला की त्यावेळेला ते आपल्याला काहीतरी पैसे टना पाठीमागे मिळालं. त्याचं व्याज आहे ना व्याज त्या रकमेचं. अहो 10 रुपये टनाला जरी कापलं कारखान्याचं 12 लाख क्रशिंग. त्यावेळेला 13 लाख क्रशिंग झालंय. तुम्ही कृष्णा कारखान्याची चेष्टा लावली. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डुया प्रॉपर्टी जमा करण्यासाठी कृष्णा कारखान्याचा वापर केला. तुमच्यात जर खरंच हिंमत असेल तुम्ही कृष्णा कारखान्याचं चेअरमन पद सोडावं. तुमच्यातलंच कोण पण एखादं बसवा. आम्हाला नाही अडचण. नाही मी असतो तर मी घेतलं असतं. मला म्हणजे माझं चालत नाही. पण माझं मत काय माहिती आहे का की कृष्णा कारखाना खाल्ला आणि त्या कारखान्याच्या पैशामुळं कारखान्याच्या सत्तेचा वापर करून
कामगार, या गावातली कामगार काय मंडळी असतील त्या मंडळींनी मला सांगा तुमची आजची परिस्थिती काय, किती पैसे तुम्हाला पगार आहे? 400 रुपये भांगलाय गेलं तरी गावातला शेतकरी देतोय, तुम्हाला 250 रुपयावर तिथं 12 तास काम करायला होते. ती पण आता बिहारची सगळी मंडळी गोळा केल्या. बिहारची उदयदादा सगळे टेंडर बेसवर आहे. आणि इकडे काय घोटाळा झाला दाहोरवाडीला की तिकडला ट्रक इकडे गेला. तुम्ही बसा. म्हणून तुम्हाला माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे, फक्त ह्या बाळाचं एकच स्वप्न आहे. ही बाळ ग्रामपंचायतला आहे, जिल्हा परिषदला आहे, आम्ही जनतेतनं आलो बरं का. ही स्टेजवर बसलेली कुणीही सांगू द्या, ह्यातलं एकही असं अतराळी नाही बरं का अविनाश दादा, एकही अतराळी नाही. संघर्षातनं आलेली मंडळी आहे. पृथ्वीराज बाबा सुद्धा संघर्षातनं आली ती. तुम्ही आया आणि तुम्ही जर अशा प्रसंगातनं तुम्हाला आमदारकीच पाहिजे असेल, मी तुम्हाला वरच्या वेळा सांगितलेलं, तुमच्या गावात माझा आमदार, आता जरा माझा आमदारची तब्येत जरा खराब आहे, खरोखर आहे. अहो तुम्ही मला सांगा ना, तुमच्या गावात, तुम्ही आमच्या गावात इतकं बोर्ड लावलं, विंगात लावलं, सगळ्या गावात बोर्ड आहे का नाही मला सांगा. एक काम जर असलं की नाही, ह्याचं एक काम आम्ही थांबायला तयार. दाखीव बाळा एक बार काम तुझं. अहो इतकी लबाडी. बरं वरलं बी लबाडच आहे, वर फडणवीस सडणवीस कोण कोण आहे ती सगळं असलंच आहे. अजितदादा असले, कुणी कुठे गेलं काय झालं ही सगळ्या देशाला महाराष्ट्राला माहीत. फक्त मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की या गोष्टीचा जर आपण आता लाडकी बहीण काढली, आता मगाशी एका कार्यकर्त्याने सांगितलं, मला माझ्या आया बहिणींना विचारायचं, तुम्ही खरंच सांगा 2014ला पृथ्वीराज चव्हाण बाबा असताना 450 रुपयाला सिलेंडर होतं, आता 1500 रुपये तुम्ही घेताय. तुमच्या घरात किती पैसे आले? एका घरात मी म्हणतो 6000 आले असतील, 4-4 जणी असल्या तर. तेलाचा डबा किती लागतोय तुम्हाला? आता तुम्ही ती पोळी केली, कशी केली? डाळ कशी आहे? खोबरं लसूण सगळं बघा. मीठ एकांच्या 11 रुपये. मिठाची किंमत काय होती? ही नुसता खेळ आहे बरं का. लोकसभेला ह्यांचा इस्कूट झाला, त्या इस्कुटामुळे त्यांनी ही लाडकी बहीण काढली. लाडका भाव गेला, काढ ना. तुम्हाला काढाय कोण नको म्हटलं का? तुम्ही द्या ना. मग इकडं डिझेल पेट्रोल साखर, आमच्या कृष्णेश तरी दादा साखर पाणी सुटते, मुंग्याच लागते. माझ्याकडे आहे बरं का, मी तुम्हाला शपथ सांगतो की मी साखर आणलेली आहे कृष्णेची, वली घार आहे. चहात टाकताना सुद्धा साखर अशी सडसडीत नाही, म्हणजे महिलांना माहीत असते कशी साखर असते. अहो इतकी वाईट परिस्थिती करून ठेवली. फक्त यांची एकच अपेक्षा आहे, काही करून काही येऊ द्या, मला आमदार करा. मागल्या वेळा टीव्ही फोडलाय, आता कुणाला फोडणार? मागल्या वेळेला टीव्ही फोडलाय, आता मला वाटतंय कुणाला फोडणार? तुम्ही ह्याचा अभ्यास करावा लागेल. घरातल्या कुणाला फोडू नका, ही बी दुखणं आहे. आणि रेठरे गावासारख्या गावात अक्षरशः मी तुम्हाला खरंच सांगतो की एक कार्यालय बुक केलंय, आणि त्या कार्यालयातनं तुमच्या गावातल्या घरातल्या प्रत्येक घरात आबा सूर्यवंशी आहेत, कृष्णा बापू आहेत, अविनाश दादा आहेत, अजून कुणी असेल त्याने आपल्या भाषणात सांगावं की तुमच्या गावातली इतकी वाईट परिस्थिती आहे, पाया पडताय बापल्या. बघा रोज इलूरच्या त्या हॉटेलवर तर आहे, आणि तिथं विके मोहित्यांच्या धाब्यावर, म्हणजे कार्यालयातील धाबा बनवलाय का नाही सगळ्यांना माहीत असेल. आणि तुम्ही तुमच्या गावातली जर एवढी वाईट परिस्थिती असेल तर कराड दक्षिण मधल्या गावात ग्रामीणवादी मी बाबा तुम्हाला सांगतो 70 ते 80% मतानं तुम्ही निवडून येणार आहे, म्हणजे लीड मिळणार आहे.
धान्यवाग आहे आता. तू असं काही समजू नको, म्हणजे तुझं अवघडच आहे. आता जर ह्यातनं तू गेलाच परत तुला संधी कधीच नाही. आणि माझं तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही आपलं ट्रस्ट संस्था बिंस्था आपलं दहावरवाडीचा कारखाना एवढंच करा. तुम्ही आता जास्त काय नादाला लागू नका, का तर तुमचा विकास सगळ्या जिल्ह्यात बघितला आहे. जिल्ह्यानं तुम्ही गेल्या वेळा उत्तरला गेला, उत्तरेतनं तिकंड हाकलून लावलं तुम्हाला, आता दक्षिणेत आला, 2 वेळा दक्षिणेतली बारी आहे, म्हणजे चौथ्यांदा आहे. तरी मी आता का तर मला पण तिकडनं निरोप येते असंच आयला असं काय तुम्ही बोलू नका. अहो काय बोलू नका, वस्तुस्थिती आहे. मी काय बाबांनी मला सांगितलंय आणि ह्यांनी गटुळं दिलं आणि गटुळ्याव आम्ही कोण आलंय, कोण गटुळ्याव काय दिलंय बघता मला सांगा. जर तुम्हाला माझी शपथ आहे बरं का, तुम्ही स्पष्टपणे सांगा पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे कुणाला 10 रुपये आलं तिकडे चला. कोण येतंय? अपर आहे 15 लाख, तेवढंच 10 दिवस. अरे इकडे पैसे असं घालवत आहे कारखान्याचं, तुम्ही ती वाटाणा द्या ना. कारखान्यात तुम्ही किती खाल्ला ती द्या ना सभासदाला, तेवढंच करा. तर तुम्ही कुठंतरी माणसात याल. तुम्हाला माणसात येण्यासाठी प्रक्रिया लय करायला लागतेल्या. आणि राजकारण म्हणून नाही, समाजकारण म्हणून झिजावं लागतं. ही झिजायचं यांचं काम आहे. पाक वानरवाडीचा तलाव असू दे, ह्याचा तलाव असू दे, त्या प्रत्येक तलावावर हे स्वतः आज 78-80 वर्ष वय झालं तरी सुद्धा ही व्यक्ती प्रत्येक गावात दारात सर्वसामान्य माणसाच्या घराघरात मनात पोचायचं काम का करते. तर त्या माणसाचं माणसावर प्रेम आहे. तुमचं माणसावर नाही, तुमचं पैशावर प्रेम आहे. तुमची भाजी ती पुण्यातनं, तुम्हाला कराड तालुक्यातली भाजी चालत नाही. चालती का बघा, अभ्यास करा. जवळची कोण कोण असतील, आता ती सगळी जवळची जरा बाजूला ठेवलेत. महाराज आणलाय, त्या महाराजानं त्यांना सांगितलं, मला पण ऐकून कळलंय बरं का, मी तुम्हाला सांग. पण महाराज आणलाय, त्या महाराजानं सांगितलं ही सगळी आपापल्या गावात बसवा. ह्यानीच कार्यक्रम तुमचा लावलाय आणि हीच मंडळी तुमचा कार्यक्रम लावणार. मी आज सांगतो, तुमच्या जवळचीच मंडळी तुमचा कार्यक्रम करणार. आणि आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला हाताचं चिन्ह आहे. आता भानगड बिनगड काय नाही बरं का, तुतारीन इकडं तिकडं असलं काय नाही. कुणी मनात कुणाच्याही पाप आणू नका. मी अगदी खरोखर तुम्हाला कुणी ही देव आहे, कोण बी येऊ दे. मग काय सांगितलं की विठ्ठल आहे, ह्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला कुणालाही परवानगी आहे. इथं मध्ये होता एक माग उदयदादा, तुम्ही त्यावेळेस नव्हता, होता दुसरा एक नंदी होता, पण तो बी नंदी गेला. तो बी नंदी काय म्हणतो, मला नंदनवन करायचं आहे. आलं का, तुला आमदार यांनी केलंय, तू नंदनवन कोणाचा करतो या? तुझं नंदनवन यांनी केलं, तुझं नंदनवन ह्यांनी केलं, नाहीतर तू बात्यान बडीवलं असतं. कराय का खोट आहे? आणि आपल्या घरातलं तुम्हाला सळलं करा येत नाही, तुम्ही कराड तालुक्याचं काय करणार आहे? जोपर्यंत प्रेमीला ताई काकी आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा म्हणून तुम्ही तुमचं गटुळ बांधलं, नाहीतर तुमचा मागच बाजार होता. पण ते आम्हाला करायची वेळ आहे. कुणालाच जमलं नाही ते आम्ही केलं. आम्हाला बी गुदगुल्या होत होत्या. बाबांच्या जवळ ही सारखा आडवं येईल त्याला नको, काय झालंय तुझं? अरे भेटू दे की नाही, भेटून दिलं नाही. आणि हे सांगताय की मला नंदनवन करायचं आहे, तुझं नंदनवन यांनी केलंय. तुला माझी विनंती आहे, शांत राहा, दिल्या घरी सुखी राहा. हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या ह्याच्यावर आपलं अस्तित्व आलं. आमदारकीचं बी मध्येच घोटाळा होत होता, पण आम्ही म्हटलं राहू द्या, असू द्या, प्रायव्हिडंट फंड आला आपला, तेवढं जगलं आहे घालू. त्या आजीत आपल्याला नाही मिळाल, ती ओमलून बुमलून भेंडाळ काय नाही त्यांना पण ना.
इकडं नंबर दुसऱ्याचा. सर मला त्यांना पण आवर्जून सांगायचं आहे आणि जास्त वेळ घेत नाही का तर वेळच होते आपल्यात. नाही तर बोलायले हो काय सांगू तुम्हाला ह्यांचं या बाळांचं तरी नाही. अरे बाप रे, माझ्या बानं सुद्धा 89ला त्या कारखान्यात डायरेक्टर पद भोगलं माझ्या वडिलांनी. असं नव्हतं बरं का कृष्णे हो दादा. सभा म्हणजे त्यावेळची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती वाईट परिस्थिती आहे. कुणीही बोलत नाही. आलं बिस्किट खा उठून जा चल. आई चेअरमनच येत नाही. चेअरमन येत आहे संध्याकाळी 8 वाजता. ती हुडकताय काय कोणाला काय परिस्थिती आहे. 89 पासून आम्ही बघतोय कारखाना आम्ही जातच नाही. नको तिच्या आईला काय सोनेरीला ऊस गाठला इकडे रेतला. दादा सुद्धा मला म्हटले तुझी नोंद नाही. हा दादा 5.5 हेक्टर माझी नोंद आहे. पुन्हा दादाने म्हटलं म्हणजे हाय हाय. म्हणजे परिस्थिती इतकी वाईट आहे. आणि जर तुम्हाला मी हात जोडून विनंती करून सांगतो पुढल्या वेळेला पुढल्या पंचवार्षिकला ही बाळ जर इकडं कुठलं ही गोळीबार त्या गोळीबारावर ठेवलं पाहिजे. ही तिकडं रेटऱ्यात सुद्धा नेण्यात काही अर्थ नाही. आणि ह्यांना आपल्या घरी पोच केल्याशिवाय आपल्याला समाधान वाटणार नाही. एवढीच तुम्हाला मी या निमित्तानं विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येकानं आपल्याला हाताचं चिन्ह सांगाय सुद्धा कुणाला अडचण नाही. सकाळ संध्याकाळ हात आपल्या बरोबरच आहे. बरोबर आहे का बघा. ह्यांचं कमळ कुठं हुडकायचं कुठं हुडकाय नेले चंद्रकांत दादा तिकडे. इकडे कमळ येत नाही आणि इकडे फुलणार नाही. फक्त हाताच्या चिन्हावर सगळ्यांनी आपल्यातलं मतभेद काय असलं प्रत्येकानं विसरून जाव्या. आणि आपल्याला इथून पुढं एक काँग्रेस आणि कृष्णा कारखाना ह्या संस्था सगळ्या आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. उदयदादा आहेत, अविनाशदादा आहेत सगळी मंडळी आहे. तर मी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो. येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मतानं मला 100% अंदाज आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो 50,000च्या आत बाबा येत नाही. कुणी बी काय सांगू द्या. कराडाचं नगरसेवक गेलं ही गेलं त्या नगरसेवकांच्या बी डोक्यात आहे ही जर बाळ आपण घेतलं तर आपला बाजार आहे. नगरसेवक सुद्धा कटाळलेला आहे. ती फक्त काय आहे ऍडमिशन आहे डोनेशन आहे कुठे काय आहे आणि गटुळ बे. तसं आपल्याकडे काय ना आपल्याकडे निष्ठा प्रेम विकास आणि विकास शाश्वत विकास आहे आपल्याकडं. आपल्याकडं लबाडीतला एखादाही बोर्ड नाही. एकानेही उठून सांगा आपल्याकडे जर एखादा रस्ता बाबांनी केलेला नाही त्याचं नाव आलंय पेजल बिजल कुठलंही बघा. फक्त मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक माझ्या महिलांना सुद्धा माझी विनंती आहे. मी तुम्हाला हात जोडून सांगतो 2600 रुपये गोड तेला डबा केला डाळी बिडी सगळा कार्यक्रम आहे. आणि जर पुन्हा ही जर सत्यवाली तर ती योजना बंद आहे बरं का. बाबा मुख्यमंत्री झालं 2000 आम्ही 2500 करायला सांगू जाऊ द्या. बाबांची योजना ही त्यांची नाही अंमलात आता त्यांनी आणली का. तर हात जोडून तुम्हाला अगदी पाया पडून विनंती करून सांगतो हाताच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबून पृथ्वीराज चव्हाण बाबांना भरघोस मतानं आणि गुलाल घेताना यांना जागा नाही मिळाली पाहिजे बरं का. ही ताणूनच गेली पाहिजे. तर येणाऱ्या 20 तारखेला आपण बाबांना प्रचंड मतांनी निवडून देऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद बंडनाना जगताप. नंतर रयत संघटनेचे मुलुक मैदान तो प्राध्यापक धनाजी काटकर सर या ठिकाणी आपले मौलिक विचार प्रकट करतील. या मतदारसंघाची परंपरा काय आहे. या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीनं होत गेला. या मतदारसंघातील मतदारांना स्वाभिमानी कसं बनवलं. या ठिकाणी गरीब माणसांची परिस्थिती सुधारण्यासाठी सत्तेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करण्यासाठी या कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी मग भाऊ असू द्या
स्वर्गीय काका आणि बाबा यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. मगाशी बंडानानांनी सांगितलं की काकांनी या ठिकाणी काम करत असताना ग्रामीण भागातला इथं आप्पासाहेब गरुड इथं बसलेले आहेत. शिक्षण 4थी पास, कराड पंचायत समितीचा 5 वर्ष सभापती, मार्केट कमिटीचा 5 वर्ष सभापती, अशा अनेक नावं घेता येतील. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं, गरिबाच्या हातात सत्ता दिली. यांनी काय केलं? ट्रस्ट स्थापन केला. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या पैशातून सभासदांच्या मुलांना या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण कमी खर्चात मिळालं पाहिजे, सभासदांना दवाखान्याची सोय चांगली झाली पाहिजे. आणि त्या ट्रस्टमध्ये सामान्य माणसं या ठिकाणी त्यावेळेला ट्रस्टी म्हणून होती, ती काढून टाकली आणि स्वतःच्या हातात तो ट्रस्ट ठेवला. सत्तेचं एक या ठिकाणी केंद्रीकरण करणारं कोण आहे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करणारं कोण आहे याची या ठिकाणी आपल्याला जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण कळती माणसं आहोत मित्रो. या ठिकाणी निवडणूक म्हटलं की अत्यंत डोळ्यात तेल घालून कार्यकर्त्यानं काम केलं पाहिजे. कोण निवडणुकीच्या पुरता आमिष देतोय म्हणून या ठिकाणी त्याच्या पाठीमागं जाऊन आपल्याला आपला पुढचा या ठिकाणी कार्यभार साध्य करता येत नाही. म्हणून आपल्याला या विभागामध्ये जर आपण बघितलं तर ह्यांनी इथं मला वाटतं त्यांची बी सभा होईल परत कधीतरी 1-2-4 दिवसामध्ये. त्यांनी फक्त एवढंच सांगावं की मी कराड दक्षिणमध्ये एक बंधारा बांधला. अरे पावसाचं जे पाणी थेंब आणि थेंब अडवण्याचं काम या ठिकाणी विलास काकांनी काँग्रेसच्या माध्यमातून गाव तिथं धरण, अरे जिथं पाहिजे तिथं पाणी अडवलं, जिथं साईड मिळेल तिथं पाणी अडवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोंगरी भागातला या ठिकाणी अग्रक्रमानं सोडवला. आणि तुम्ही म्हणता आता बाबानं काय केलं, काकानं काय केलं, काँग्रेसनं काय केलं. अरे मग तुम्ही काय केलं ते तरी सांगा. मग हे जे झालेला विकास आहे हा विकास मी केला असं म्हणा ना, मग आम्ही काय केलं नाही असं आम्ही म्हणतो. तुम्ही काय केलं असेल ते आम्ही सांगतोय आम्ही काय केलं ते. या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला कृषी महाविद्यालयाचा. कृषी महाविद्यालय कराडला या ठिकाणी क्लस्टरमध्ये नसताना, कारण त्यावेळेला बाबा सत्तेत होते, या ठिकाणी राज्याची सत्ता त्यांची बाब म्हणून या कराडला शेती महाविद्यालय आणलं. कारण शेतकऱ्याची मुलं या ठिकाणी शिकली पाहिजे, त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे आणि तोषतून कमी फी मध्ये मिळाला पाहिजे. तिथं अनेक माणसं या ठिकाणी सरकारी नोकर म्हणून काम करतायत. RTO ऑफिस असेल त्याच्या सभोवताली या ठिकाणी बारके छोटे मोठे उद्योग चाललेले आहेत. याची तुम्ही गणना कधी करणार आहे का? आणि तुम्ही म्हणता ह्यांनी रोजगार कुठं दिला. अरे तुम्ही रोजगार देताय त्याच्यामध्ये ती माणसं गुलाम म्हणून तुम्ही वापरताय, हे याच्यातलं त्या ठिकाणी वाईट गोष्ट आहे. काकांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये हजारो माणसं या ठिकाणी रोजगाराला लावले. पण कधीही निवडणुकीमध्ये स्वतःच्या संस्थेतला कर्मचारी किंवा आपण सरकारी याच्यामध्ये लावलेला कर्मचारी कधीही वेठीस धरला नाही. कारण ते कायम म्हणायचे की आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे. आपण लोकांच्या मध्ये गेल्यानंतर आपण लोकांच्यासाठी जर काहीतरी करत असेल तर लोक आपल्याला निश्चितपणानं स्वीकारतील. तुम्ही लोकांच्यासाठी काही केलं नाही आणि निवडणुकीपुरती आमिष तुम्ही दाखवली तर तुम्हाला लोक फेकून देतील. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की रयत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती आप्पासाहेब गरुड इथं या ठिकाणी इथं आहेत. बापू ही निर्मिती करत असताना सुद्धा हा कारखाना का काढला पाहिजे. अरे असणारा या ठिकाणी कारखाना जो होता कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची या ठिकाणी पिळवणूक व्हायची, शेतकऱ्यांना राजकीय त्यांचा वापर व्हायचा. आणि म्हणून काका आपल्या संघटनेला, आपल्या तालुक्याला, आपल्या शेतकऱ्याला कारखाना पाहिजे म्हणून रयत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. अडचणीत गेलेला होता, मान्य आहे मला, आम्ही काही खोटं बोलत नाही. परंतु उदयदादांच्या हातामध्ये काकांनी या ठिकाणी कारखान्याची सूत्र सोपवली. काकांचं वय होत चाललेलं होतं.
100 कोटीच्या गर्देत असणारा साखर कारखाना 5 वर्षामध्ये कर्जमुक्त उदय पाटलांनी केला. 2,500चा कारखाना, 2,500 क्रशिंग कॅपॅसिटीचा कारखाना आता 5,000ची क्रशिंग या ठिकाणी आता चालू सीझन घेणार आहे. तुम्ही ऊसाच्या बाबतीतलं राजकारण डोक्यातनं काढून टाका. कारण रयत सहकारी साखर कारखाना लोकनेते विलास काकांची शिकवणच अशी आहे की ह्या संस्था ज्या आहेत त्या समाजाच्या आहेत. ह्या संस्था समाजासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. समाजात पिळवणूक होता कामा नये. गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या सर्व संस्था, मग दूध संघ असू द्या, कोयना बँक असू दे, मार्केट कमिटी असू दे, खरेदी विक्री संघ असू दे, शामराव पाटील पतसंस्था असू दे, इथं जवळजवळ 125 बंडाना संचालक काम करतात या तालुक्यातले आणि 1,000 कर्मचारी काम करतायत. आणि सगळ्या संस्थांची 2,000 कोटीची उलाढाल आहे. उत्मात करत नाही आम्ही. या ठिकाणी हे तुमचं आहे, कुणाच्या मालकीचं नाही आहे. हे या ठिकाणी उदयदादांच्या नेतृत्वाखाली बाबांचं मार्गदर्शन आता आहे, याच्यामध्ये सक्षमपणाने हे चालू आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. शेलार साहेब वरती या की शेवटच्या याच्यामध्ये काका ज्या वेळेला आपल्या या मतदारसंघामध्ये काकांची सवय माहिती अधिकांना बसलेले आहेत, जोपर्यंत होते तोपर्यंत दररोज गरीब माणसांच्या घरी जाणं, त्यांचा संवाद त्यांच्याशी साधणं, त्यांचं जेवणं आणि पुन्हा घरी जाणं, हा दिनक्रम. परंतु पुन्हा शेवटी वयाच्या याच्यामध्ये काकांना ते शक्य होत नव्हतं. महिपाल मॅडम इथं बसलेले आहेत. अरे गरिबाच्या घरी जावावं, गरिबाची जवळून विचारपूस करावी, तुझं कसं चाललंय म्हणावं, तुझं पोरगा काय करतोय म्हणावं, तुझी सून काय करते म्हणावं. म्हणजे हे कराड दक्षिण मतदारसंघ हे स्वतःचं कुटुंब आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी 50 वर्ष त्यांनी राजकारणात घालवली. वयाची हयातीतली 50 वर्षे त्यासाठी खर्च केली. आणि म्हणून आपण 2014 पासून या विभागाचं नेतृत्व बाबा करतायत. बाबांचाही विकास या ठिकाणी त्याच तोलामोलाचा. यशवंतराव मोहिते भाऊंनी या राज्याचे कायदे तयार केले, त्याची अंमलबजावणी केली आणि आता बाबा या ठिकाणी त्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेले आहेत. ही काँग्रेसच्या परंपरेचा मतदारसंघ आहे. आणि म्हणून काका या ठिकाणी शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्या तुम्हाला सगळ्यांना संदेश दिलेला आहे. कारण हे आता वेगळा निरेटिव्ह पसरत आहेत की उदयदादा आता उभे आहेत का, विलास काकांच्या घरातलं कोण आता आहे का, मग तुम्ही कशाला इतकं या ठिकाणी वडाताण करताय, धडपड करताय. अरे रयत संघटनेच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी स्वर्गीय लोकनेत्यांनी शेवटच्या त्यांच्या सभेमध्ये या ठिकाणी संदेश दिलेला आहे. इथं दिग्विजय असेल तर तो या ठिकाणी संदेश लोकांना ऐकवा, म्हणजे लोकांच्याही लक्षात येईल काकांचा संदेश काय होता. अरे शेतमजूर उद्ध्वस्त झाला, अरे शेतमजूर उद्ध्वस्त झाला. शेतीचे संबंध काळे कायदे आणले आहेत, संसदेत पास केलेले आहेत, लोक आक्रोश करतायत, पण याला आक्रोश ऐकू येत नाही. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर तुम्हाला काँग्रेस विचारधाराशिवाय पर्याय नाही. काँग्रेस पक्षाची विचारधारा, त्याचं मूल्य, त्याची संस्कृती आणि ही चळवळ आहे. म्हणजे सामान्य माणसाला सत्तेत संधी देणं, त्याची आर्थिक सामाजिक राजकीय उंची वाढवणं, हे काँग्रेस पक्षानं नेहमी ध्येय बाळगलं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अगदी मजबूत केली. कृपा करून कुणाच्या बी मागं पडू नका. ही विचारधारा तुम्हाला या ठिकाणी तारून नेईल. ही संस्कृती, ही समानता, धर्माच्या आव्हानांना राजकारण करून तुमची पोटं भरणार नाही. या मावळत्या सूर्याला साक्ष जाणतो, हा पुरोगामी महाराष्ट्र राहील. यामध्ये या ठिकाणी जातीवादी विचार आम्ही येऊ देणार नाही. माझा व्यक्तिगत या ठिकाणी हे पद ते पद नाही. पुष्कळ लोकांनी मला भरून दिलं आणि संघर्ष करून दिलं. माझ्या इतक्या समाधानी आमदार किंवा लोकपदी महाराष्ट्रात कोण नाही.
माझी बाबांची गाठ पडली, बंटीपाट होते, अजय होते, मनोज शिंदे होते, सारखे पत्रकार व्हायचे. काय ठरले, काय ठरले, अरे घाट ठरले, मी काय ठरलं, आमचं ठरले, बंटीपाट नाही तिथं, आमचं ठरले, तसं आता आमचं बी ठरले. दिवस अतिशय वाईट आहेत. करती माणसं सगळी निघून गेलेली आहेत. आता दिल्लीमध्ये कोणीही शिल्लक नाही, फक्त पृथ्वीराज चव्हाण शिल्लक आहे, बाकी सगळी लोक गेलेली आहेत. आणि म्हणून तुम्हाला माझी या ठिकाणी विनंती आहे की तुम्हाला हे करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कराड तालुका प्रेमलोदकर असतील, आंध्राव चव्हाण असतील, चव्हाणसाहेब असतील, यांची कर्मभूमी आहे. इथं या ठिकाणी काँग्रेसचे बीजारोपण करणं हे तुमचं माझं नैतिक कर्तव्य आहे. आता प्रलोभन राजकारण येतात जातात, माझ्याकडे आले होते, तुमच्याकडे आले असतील, अमुक, पण विचारधारा, मूल्य हे आपलं बँकेचं असेट आहे. ज्या वेळा ते मूल्य जातं त्यावेळा माणूस संपलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो, आभारी मानतो. आणि परत जाताना एकच विचार करा, देणं गेलं घंटा कामाला लागा, एवढं सांगतो मला. आणि काँग्रेसची विचारधारा जतन करा. आपल्याला या ठिकाणी काकांनी जो संदेश दिलेला आहे तो 20 तारखेला तंतोतंत या ठिकाणी पाळायचा आहे, एवढी विनंती मी तुम्हाला हात जोडून करतो. आणि दुसरं एकच, जाता जाता एकच मुद्दा मी तुम्हाला सांगते. बाबा गेल्या 2 वर्षामध्ये निर्णय एक झाला की बाबा या महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. मराठा समाजातले असू द्या, वेगवेगळ्या कुठल्याही समाजातली मुलगी असली तरी शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. आणि मला वाटतं जवळजवळ 650 कोर्स या राज्यात किती तर मुलींना मोफत शिक्षण मिळतंय, फी माफ आहे. परंतु एकमेव कृष्णा या ठिकाणी, कृष्णा परिसर त्यांचं जे कॅम्पस आहे त्यामध्ये कुठल्याही मुलीला याची या ठिकाणी तुमच्याकडं नोंद असणं आवश्यक आहे. भंडारा बरोबर आहे का? कुणालाही फी माफ केलेली नाही. आणि 30 तारखेअखेर भरायला सांगितलेले आहे. म्हणजे तुम्ही गरिबांच्यासाठी, तुम्ही भांडवलदार म्हणून राजकारण करू नका, तुम्ही पैसेवाली म्हणून राजकारण करू नका, तुम्ही गरिबांना या ठिकाणी वेठबिगार करू नका. तुम्ही सामान्य माणसाचं या ठिकाणी काहीतरी देणं लागतंय, त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. तोपर्यंत तुम्हाला यश येणार नाही. येत्या 20 तारखेला हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पृथ्वीराज बाबांना नुसता आमदार नाही तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री या ठिकाणी तुमच्या मतानं करायचं आहे, हे या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.